नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता माझी तयारी झालेली आहे आणि काय काय गोष्टी घेतल्या आहेत आणि आज मी चालली आहे ते म्हणजे की आमच्या सोसायटीमध्ये जे PNGचं कनेक्शन, आता तुम्हाला माहिती आहे की जे वॉर वगैरे होतं आहे त्यामुळे सिलेंडर मिळणं किती मुश्किल होतं आहे आणि उद्या जाऊन सिलेंडर मिळेल की नाही याचीसुद्धा शाश्वती राहिलेली नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटने ऑलरेडी अनाऊन्स केलं आहे की जिथे जिथे PNG कनेक्शन्स मिळत असतील तर त्यांना मिळावे ते कनेक्शन्स. आणि इथे जवळपास आम्ही 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले आम्ही त्यासाठी भांडतो आहे. कारण ऑलरेडी बिल्डिंगमध्ये म्हणजे घरापर्यंत पूर्ण पाईपलाईन झालेली आहे. खाली काल पूर्ण पाईपलाईन केली आहे. मागच्या वेळेला आम्ही आंदोलन केलं होतं त्याच्यासाठी. म्हणजे अशा काही प्रवृत्ती आहेत की जे त्या गोष्टीसाठी अपोज करतायत, दादागिरीच्या स्वरूपात किंवा इतर आणखीन कुठल्या कुठल्या स्वरूपात, की ज्या पूर्ण सिस्टमला धरून ठेवतात आणि सिस्टमला हे करतात की जे त्या गोष्टी होऊ नये. तर म्हणजे लोकांची वृत्ती बघा किती कुठपर्यंत पोचते. अगदी आपल्या या साध्या गोष्टींसाठी आज आपल्याला असं आंदोलन किंवा अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. ह्याच्यामध्ये अगदी म्हातारेसुद्धा, आजी आजोबा वगैरेसुद्धा येतात. तर म्हणून मागच्या वेळी मी काहीच दाखवलं नव्हतं, मागच्या वेळी मी काही शेअर केलं नव्हतं. पण आज मी तुम्हाला दाखवेन की खरंच बघा किती लोक यासाठी तळमळ करतात आणि किती त्रास सहन करावा लागतो त्याच्यासाठी. तर आता पूर्ण खाली पण पूर्ण झालेलं आहे पाईपलाईन. फक्त जिथे मेन कनेक्शन असतं ना तिथे कनेक्ट होऊ देत नाही आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही आता महानगर गॅसच्या इथे चाललो आहे आणि तिथे आंदोलन होणार आहे आणि जोपर्यंत कनेक्शन होणार नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे असं म्हणजे सांगितलं आहे बाकीच्यांनी. बघू आता कसं काय होतं आहे. तर आता निघते पहिले आणि मग तिथे जाऊन काही गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर मला सकाळी थोडंसं जायला उशीर झाला कारण घरातलं सगळं आवरून निघायचं होतं. पण ऑलरेडी बरेच जण तिथे पोचले होते सकाळीच आणि तिथे गेल्यानंतर आम्ही अशा प्रकारे फॉर्म भरून घेतले. कारण आज आम्हाला परवानगी नव्हती, म्हणजे जे आंदोलन करायचं होतं तर त्याची परवानगी दिली नव्हती. कारण काही कारणं होती त्याची. तर म्हणून कुठली गोष्ट इल्लिगली न करता ती लीगली व्हावी, तर म्हणून आम्ही अशा प्रकारे फॉर्म भरून घेतले आणि अगदी शांततेत आम्हाला आजचं जे आंदोलन आहे ते करायचं होतं. तर बघा किती साऱ्या लेडीज सगळ्या म्हणजे सगळे खरंच हातातली कामं सोडून खरं तर इथे येऊन बसल्या होत्या आणि इतकं प्रचंड ऊन लागत होतं ना, इतकं गरम होत होतं, नुसत्या गरमीच्या ज्या झळा आहेत ना त्या लागत होत्या. पण तरीही सगळ्या इथे येऊन बसल्या होत्या आणि हीच मला म्हणायची की हीच एक ताकद आहे एकजुटतेची, की म्हणजे फक्त 1 किंवा 2 माणसांनी पुढे येऊन बोलणं कुठलीच गोष्ट काही होत नाही. जेव्हा एवढी सगळी लोकं एकत्र येतात ना तेव्हाच कुठली गोष्ट जी आपल्याला पोचवायची आहे समोरच्यापर्यंत तर तो मेसेज पोचवला जातो. तर आम्ही इथे सगळे बसलो आहे आणि वाट बघतो आहे पुढे आता काय होणार आहे. तर तेवढ्यात आमच्या ज्या नगरसेविका आहेत म्हणजे माधुरी प्रशांत काळे मॅडम, तर त्या आल्या आणि त्यांनी म्हणजे आता पुढच्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्याबरोबर आम्हाला करायच्या होत्या. कारण नॉर्मल माणसाचं इथे म्हणजे डाळच शिजत नव्हती, ते कोणी ऐकतच नव्हते. त्यामुळे अशा प्रकारे जे अधिकारी आहेत त्यांची मदत घ्यायलाच पाहिजे. तर आम्ही इथे सगळे आलेलो आहोत महानगर गॅसच्या ऑफिसच्या इथे आणि या सगळ्या आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या महिला आहेत. बघा सगळ्या वेल एज्युकेटेड महिला आहेत, सगळ्या हाऊसवाईफ आहेत, त्यामध्ये गृहिणी आहेत, कोणी बिझनेसवुमन आहेत, भरपूर आहेत, सगळ्या आहेत. सगळ्यांना दाखवते मी. इकडे पण सगळे बसलेले आहेत. आपण पहिले की नक्की काय मॅटर आहे हा. अगं काहीच मॅटर नाही आहे. साधी गॅस पाईपलाईन आमच्याकडे येण्यासाठी आम्ही हे झगडतोय. आमच्या आजूबाजूच्या सगळे छोट्या छोट्या 2-2 माळ्याच्या 3-3 माळ्याच्या बिल्डिंगना सुद्धा गॅस पाईपलाईन आले, पण आमच्या 13 माळ्याच्या टॉवरला गॅस पाईपलाईन नाही आहे. हा आमच्यावर केवढा मोठा अन्याय आहे. बरोबर, यासाठी आम्ही झगडतोय. आज आम्ही हे सगळे आलोय सगळे तर त्यासाठीच की बाबा आमच्याकडे गॅस कनेक्ट, आणि कालपर्यंत आमचं सगळं काम झालेलं आहे, फक्त गॅस जोडायचं बाकी आहे आणि त्यासाठी गुंड प्रवृत्तीची लोक आम्हाला त्रास देत आहेत. बस याच्या अगेन्स्ट आम्ही सामान्य माणसं इथे उभी आहोत.
आणि सिस्टम त्याला काहीच रिस्पॉन्स करत नाहीये. एवढीच उत्तर चालेल, हा येईल मग तो सांगेल मी दुसरा कोणतरी येईल. बरोबर. म्हणजे असं सगळेजण एकमेकांवर डिपेंड आहे की हा आला की उत्तर देईल, तो आला की उत्तर देईल. अशा प्रकारे आमचं जे सोल्युशन आहे ते आम्हाला काही मिळत नाही. बरोबर. तर आज आपण काही करून आपली पाईपलाईन कनेक्शन उठायचंच नाही, झालंच पाहिजे. कारण रोज रोज एवढ्या सगळ्यांना वेळ नाहीये की रोज एवढे सगळे येतील आणि वेळ देतील प्रत्येक गोष्टीसाठी. मग तेच ना, प्रत्येक वेळेला आपण हे करू शकत नाही. आपण आपली मुलं बाळं सगळी सोडून, घरदार सोडून आपण इथे रस्त्यावर बसू. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आमचं याच्यासाठी एक म्हणणं आहे की जर एखाद्या मोठ्याने अगं उभी नको राहू, मोठ्याने बोल. एखाद्या बिल्डिंगसाठी जेव्हा प्लॅन मंजूर होतो तेव्हा रस्ता सगळं बघूनच प्लॅन मंजूर होतो. बरोबर. मग आता आमच्यासाठी हा रस्ता का नाही आहे ते तर आम्हाला कळायला पाहिजे. आणि सगळे पेपर्स व्यवस्थित आहेत, सगळे प्रूफ आहेत, तरीही हे लोक उडवाउडवीचीच औषधं देतात की हा पेपर व्यवस्थित नाही, हा पेपरवर तुमचा रस्ताच नाही आहे, मंजूरच झालेला नाही आहे. मग ते कसं काय एका दिवसात सगळं बदलतं का? नाही बदलत. एक सगळ्या गोष्टी मंजूर होऊन तर तेव्हाच जाऊन बिल्डर सगळ्या बिल्डिंगी बांधतो, असंच होत नाही. बरोबर. हे सगळं आहे, रस्ताच मंजूर झालेला नाही, हा रस्ता माझाच आहे, ते सगळं गुंडागिरीने बोलून फक्त आमचा आहे बोलतं. मग तुम्ही जागा विकताच कशाला बिल्डरांना? बरोबर आहे ना? बरोबर. आणि सगळ्यांनी असा आवाज उठवलाच पाहिजे, तेव्हाच कुठली गोष्ट सक्सेसफुल होते. आणि 2 माळे 3 माळ्याच्या बिल्डिंगला जर पाईपलाईन आलेल्या आहेत, आमच्या इथे पाईपलाईन जोडणी झालेली आहे, पण जो रस्त्याकडून येणारी पाईपलाईन मेन आहे ती सगळं टाकून झालेली असून फक्त जॉईन करायचं बाकी आहे, तेवढंच ठेवलेलं आहे. मग ते जॉईन करण्यासाठी जर एवढे पेपर्स आणि सगळे प्रूफ असून सुद्धा काही प्रॉब्लेम फक्त एका माणसामुळे अडत असेल तर ते चुकीचं आहे. आणि ती दादागिरीची प्रवृत्ती आहे. आणि त्यासाठी काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही की काय रोज मुलांना दुसऱ्याच्या दराजात टाकायचं आणि आपण इकडे यायचं, हे म्हणजे गुंडाने किती त्रास द्यायचा सर्वसामान्यांना. आम्ही आता आमची सहजीवनची सगळीजणं एकत्र आहेत म्हणून ही आमची ताकद आहे. जर सर्वसामान्य माणूस असेल तर त्याला कोण विचारणारच नाही. बरोबर. प्रशासन पण तसंच आहे. सगळ्यांनी बघायला पाहिजे काय आज आमची किती म्हणजे दरवेळी आम्हाला सहजीवनला संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे, या आमच्या भावना समजा. फक्त एक जॉईंट आहे, एका व्यक्तीमुळे आम्हाला एवढे हालत 223 घरं आहेत, त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे फक्त एका जॉईंटमुळे. बरोबर. ते जॉईंट काम मिळू शकत नाही का? तर आज आपला प्रयत्न राहील की आपण हे काम कम्प्लीट करूनच जायचंय. बरोबर. कारण रोज यायला इथे कोण सगळे कामाला जाणारी माणसं आहेत. बरोबर. लहान मुलं आहेत, मुलांच्या एक्झाम्स आहेत. बरोबर. इथे पण बऱ्याच लेडीज बसलेल्या आहेत. सगळ्या नाही केलं सगळ्यांचं. आंटी आपका क्या कहना है इसके बारे में? थोड़े से काम के लिए इतना सब लोगों को कितना घर का काम रहता है सुबह बराबर. 2 दिन हो गया. बराबर. उसके अंदर सब बच्चों के एग्जाम है, राइट. सब भाइयों के उपास में चल रहे नवरात्रि चालू है. भाई लोग को देखो घर छोड़ना बोले तो जेंट्स लोगों का सबका ही टाइम टेबल बिगड़ जाता है. घर में बड़े बूढ़े भी हैं. बराबर. तो उनको भी टाइम टेबल बच्चों का सबका. बराबर. भाइयों को सोचना चाहिए हमारा कोई काम गैर कानूनी नहीं है, नहीं है. मांग रहे हम हमारा हक का मांग रहे हैं, क्यों इतना ले रही है? बराबर. अपने काम में सही होते हुए भी इतना ले रहे तो फिर गलत वालों का सपोर्ट कर रहे हैं क्या ये? वही चीज़ है ये. उसी के लिए और हम लोग सब एक साथ आए हैं कि हम लोग को जो है हमारा हक का है वो हम लोग को दे दो. हमको यही कहना है कि हम तुम्हारा कुछ नहीं मांग रहे, हम हमारे हक का मांग रहे हैं, हम हमको प्रेम पूर्वक दे दो. बराबर. सगळ्यांनी बोला, ज्यांना ज्यांना जे वाटतं ते. आमच्या सगळ्या सोसायटीमधल्या महिला आहेत आणि बघा सगळे घरातलं कामं वगैरे सगळं आवरून मुलांचं सगळं करून एक्झाम चालू आहे तरी सोडून इथं बसलोय. मग आमचे कामं झाले पाहिजे ना, तसं हलणारच नाही. बरोबर. आज झालंच पाहिजे काम, है ना? तेच सगळ्यांचं म्हणणं आहे आपलं की आज काम झालं पाहिजे. दिवसभर उपाशी आज पण आहे, काय जेवण नाही काय नाही तरी बघता. नवरात्रीचे उपवास आहेत सगळ्यांचे. बरोबर. आणि किती ऊन लागतंय, किती गरम होत आहे इथे बसलोय तरी, आहे की नाही? हे बघा पेपर मग पासून उठून सगळं आवरून बिवरून यायचं, तरी पण आमची कामं होत नाही. आम्हाला गॅस पाईपलाईन भेटत नाही. बरोबर. याला काय अर्थ आहे?
आता शासनाने आणि सांगितलंय एक तर युद्धजन्य परिस्थिती आहे, सिलेंडर भेटत नाही आहेत, पाईपलाईन खूप गरजेची आहे सध्या. त्याच्यासाठी सगळ्यांना बघा, या मावशी सगळ्यांना यावं लागतंय. मावशी तुमचं काय म्हणणं आहे? मावशी बोला. मुलांची परीक्षा पण चालू आहे तरी या लोकांना आमची कळकळ समजत नाहीये. हां, तुम्हाला काय वाटतंय आज झालंच पाहिजे काही करून? व्हायलाच पाहिजे. बरोबर, मागच्या वेळी भाकरी बनवली होती है ना, मग तरी आमची ती भाकरी अजून शिजून नाही, शिजली नाहीये, अजून आमची ती भाजली नाही, अजून भाकरी भाजली नाही गेली आहे. बरोबर, इथे पण बऱ्याच ताई आहेत. ताई तुम्ही सांगा. सगळी कामं सोडून आलो इथे, किती दिवस असं बसायचं. बरोबर, आमची आम्हाला मुलांच्या परीक्षा चालू आहे, मुलांचं पण तिकडे सगळा गोंधळ होतोय. बरोबर, एका लेडीजला आणि घरातलं सगळं मॅनेज करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सगळ्या गोष्टी मॅनेज करून यायला लागतात आम्हाला इकडे. बरोबर, किती दिवस यायला लागणार आहेत अजून. संध्याकाळी आणि सूक्ष्म त्यांचं टायमिंग झाला की आपल्याला ते जायला सांगतील परत. हो, मग तेच ना. ह्या पण सगळ्या आमच्या सोसायटीमधल्याच लेडीज आहेत. तुम्ही सांगा. अरे हां, सगळे त्याच याच्याने आलेले आहेत की आज आपलं काम झालं पाहिजे. बरोबर, जाणार नाही. तर इथे महानगर गॅसचे जे कोणी अधिकारी आहेत तर ते मध्ये मध्ये येऊन फक्त आमचा वेळ वाया घालवायचा प्रयत्न करत होते की काही ना काही कारणं सांगायची की तुमचं हे पेपर बरोबर नाही आहे, तुमचा हा डॉक्युमेंट चुकीचा आहे वगैरे, असं करून ते फक्त वेळ घालवत होते. आणि त्या दरम्यानच आमच्यातल्या एक मावशी आहेत त्यांना चक्कर आली, कारण त्यांचे नवरात्रीचे वगैरे उपवास चालू आहेत आणि खरंच इतकं प्रचंड ऊन होतं ना की त्यांना भोवळ आली. आणि तरीही मी म्हणेन की तरीही आतल्या लोकांना म्हणजे काही कळकळ वाटत नाही. या गोष्टीचं खरंच खूप आश्चर्य वाटतं की एवढ्या म्हणजे सॉफिस्टिकेटेड लोक येऊन त्यांना कळकळ नाही वाटत आहे. तर तिथे साधा जर एखादा गरीब माणूस असेल तर त्याची काहीच व्हॅल्यू केली जाणार नाही. तर मावशींना आम्ही थोडंसं मग थोडा वेळ त्यांनी आतमध्ये बसू दिलं, थोडं पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. तर बघा, जे पण पुरुष मंडळी आहेत ते सगळे इथे बसले होते. आम्ही सगळे अगदी शांततेत बसले होतो आणि थोड्या वेळाने त्यांचे काय अपडेट्स आहेत ते आम्ही घेऊ. अरे 2 तासात लगेच अर्धा तासात झालं असतं काम, एवढंच काम बाकी आहे. त्यांच्याकडे आता पेशन्स नाही. तुम्ही जाणार तुम्ही प्रयत्न तुम्ही 6 वर्ष पण करत बसा. नाही थांब ताई, एकदा घरी गेलं ना की हे पण घरी उद्या सगळ्यांनी फेसबुक लाईव्ह तुम्ही जे काय प्रयत्न आहे ना आमच्या समोर करा. बस आम्ही शांत राहतो, तुम्ही कॉल करा. त्यांना कॉल करून मगापासून तुम्हाला सांगते की नाही आता बंद करा. तुम्ही उडवडीची उत्तर देता कोणाला पाठीशी घालता ते म्हणायचं काय उद्याचं नियोजन प्रत्येक गोष्टीला आम्हाला हेच करावं लागतंय. आम्हाला काय कामाला समजून घ्या ना तुम्ही ना लावा तुम्ही कॉल लावा तुमचा कॉल मला स्पीकरवर लावा की काय रिप्लाय येतोय तो आम्हाला दाखवा ना, डायरी दाखवा ना, तोच नंबर सांगा बघूया आम्हाला, आम्ही पण लावतो ना. बापरे, तुमचं जसं काही एकदम हे सिस्टम आहे म्हणतात ना की तुम्हाला असेल ना. आपण ह्यांना काय कोणी करायला काय हो आम्हाला पर्सनल गॅस कनेक्शन द्या सांगायला सगळ्या लेडीज प्रोटेक्शनसाठी उभे राहते. तुम्हाला पोलीस तुम्ही फक्त येऊन साहेब बाबा आता हा आमचा उद्रेक झाला. आम्ही आजपासून सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही बाहेरच होतो ना, आलो का आम्ही आतमध्ये आणि आमचे होप्स होते की तुम्ही काहीतरी करा. तोपर्यंत आम्ही शांत होतो. पण तुम्ही आता आम्हाला सांगते तुम्ही आमच्या
यंत्रणा उद्या बोलवणार आहे, आम्हाला नकोय. आम्हाला आजच पाहिजे. नाही बरोबर आहे. आता सगळं रेडी आहे ना. बस बोलतोय म्हणजे ज्या व्यक्ती ते एवढं पण बिझी आहे की त्याने एवढे कॉल नाही घेतले ना, ते आम्हाला करायचं. प्रॉपर व्यक्तीला कॉल लावा. बंद ठेवा इकडचं. तू पण नंबर घे ना त्यांच्याकडून. तिकडचं कुठे काम चालू असेल ना ते बंद ठेवा. इथे युनिटला बोलवा. मला पण कोऑर्डिनेट करावं लागेल ना. मी तुमच्या समोर तेव्हापासून उद्याचा विषय हो तेच ना, ते बोलले तिकडे सोडलं, इथे येऊन काय करत होते दिवसभर? लावा स्पीकरवर लावा. काय ते फोन चालणार नाही श्रद्धा. मग आम्ही पण इथेच बसणार. तुम्ही पण जायचं नाही. जाऊ द्यायचं नाही कोणाला. तुमच्या कंपनीचं नाव खराब होते असं तुम्हाला वाटत नाही का? दोन मिनिटाचं काम आहे. तुमची टीम बोलवा. एवढं सगळं महिला आहे, सगळं सहकार्य करताय. तुम्ही टीम बोलवा ना. अहो आम्हाला पोलीस पण नको. या सगळ्या महिलांना गरज नाही आम्हाला पोलिसांची. तुम्ही टीम बोलवा ना. भक्कलपणा करताय. अंत झाला ना तुमचा. चला ना करूया. तर आत्ता जस्ट घरी आलो. बघा किती वाजले, 6:30 होऊन गेलेत. सकाळी गेलेलो ते आत्ता सगळे आलो. अजूनही काही म्हणजे जेंट्स लोक आहेत ते तिथेच थांबलेत, रात्रभर तिथे थांबणार आहेत. आणि कारण उद्या त्यांनी सांगितले की उद्या आम्ही काम करून देतो. आता त्यांचे ऑफिसरसुद्धा इथे आले तरीसुद्धा आता नवीनच, कारण की पोलीस प्रोटेक्शन नाही आता मिळणार. टाईम संपला आहे. आता उद्या तुमचं काम केलं जाईल. म्हणजे आजचं उद्यावर कसं ढकलायचं ह्याचेच फक्त कारणं मिळत आहेत. अगदी साधी गोष्ट आहे, अगदी साधी गोष्ट की जी आपली मूलभूत गोष्टी आहेत. म्हणजे आता हे गॅस म्हणा वगैरे, सिलेंडर, ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इतकं पायपीट करावी लागते, इतकं म्हणजे हे करावं, त्रास सहन करावे लागतात, इतक्या आंदोलनं करावे लागतात. ह्याची खरंच गरज आहे का? आणि ज्या व्यक्ती, ज्या प्रवृत्ती ह्या गोष्टी होऊ देत नाही आहेत, तर म्हणजे खरंच कोणी ते व्हिडिओ हे बघत असतील ना, तर मी खरंच त्यांच्या घरच्यांना सुद्धा ही गोष्ट सांगते की आयुष्यात ना लोकांचे आशीर्वाद घ्या, पण लोकांचे शिव्या शाप किंवा लोकांचा तळतळाट कधीच घेऊ नका. तो आपल्याला कधीच चांगला रागत नाही. आज भले तुमचं चांगलं होतं आहे, आज भले तुमच्याकडे खूप लाखोने पैसा येत असेल, पण तुमची जी पुढची पिढी आहे, उद्या तुमची जी मुलं आहेत, तुमचं जे भविष्य आहे ते कुठेतरी धोक्यात असणार आहे. कारण जेही आपण कर्म करतो ना, तर त्या कर्मांचं जे भोग आहेत ना, ते आपल्याला नंतर इथेच भोगावे लागतात. जेव्हा आपल्या डोक्यात पैशाची जी हे असते ना, गुर्मी असते, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपण सगळं विकत घेऊ शकतो, सगळं विकत घेऊ शकतो. पण ती जी शक्ती आहे ना, ती जेव्हा म्हणजे काम करायला सुरुवात करेल ना, तेव्हा हे सगळं निरर्थक ठरतं. कधी कधी माणसाकडे खूप पैसा असतो, खूप पैसा, पण त्या पैशाने ज्या गोष्टी त्याला हव्या असतात ना, त्या कधी कधी नाही घेता येत. तिथे तो पैसा काहीच कामाचा येत नाही. तर अशी वेळ आपल्या घरावर येऊ नये म्हणून तुम्ही पण खरंच मी सांगेन की ह्या गोष्टी म्हणजे बघा कोणालाच म्हणजे आम्हाला पण इथे असं कोणाला नाही आहे की आम्हाला भांडणंच करायचे आहेत किंवा आम्हाला दुश्मनीच घ्यायची आहे त्या बाबतीमध्ये, असं नाही आहे. चांगल्या जर समोरचा व्यक्ती चांगला वागत असेल तर आपणही चांगलंच वागायचा प्रयत्न करतो. आणि अजूनही आम्ही कुठेही असं काही म्हणजे मारहाणी, गडबड, गोंधळ असं काहीही केलं नाही आहे. अगदी शांततेत सगळ्या गोष्टी होत आहेत, लिगली सगळ्या गोष्टी होत आहेत. पण इतकं म्हणजे आहे, इतकं पैशाचा जोर आहे की अखंड पूर्ण सिस्टम त्या गोष्टींवर चालते आहे. म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की म्हणजे माणूस आजकाल फक्त पैसा आणि याच्या मागेच लागलेला आहे, जी
खरंच माणुसकी काय राहिलेली नाही आहे का, किंवा माणुसकी खरंच कुठे लोप होत चालली आहे का, हा मनात एक प्रश्न पडतो की आज जर एखाद्या सामान्य माणसाला जर काही गोष्ट करायची असेल तर त्याला किती हेलपाट्या घालाव्या लागतील. आज एवढ्या सगळ्या लोकांचा मॉप आहे, एवढ्या सगळ्या लोकांची ताकद आहे, तरीही काम होत नाही आहे. म्हणजे किती हे गोष्ट आहे. तर जे म्हणजे जे आहेत दुसऱ्या प्रवृत्ती, तर त्यांना मला खरंच सांगायचं आहे की प्लीज तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी ह्या गोष्टी जितक्या होत असतील ना, आतापर्यंत जितकं झालं तितकं झालं, पण याच्यापुढे तुम्ही विचार करा या गोष्टींचा की आज लोक किती म्हणजे अगदी म्हातारे जे लोक आहेत ते होते, वयोवृद्ध कितीतरी लेडीज आहेत, कितीतरी लोक कितीतरी त्रास सहन करतात या गोष्टीसाठी, मेंटली, फिजिकली. आणि ह्या गोष्टींचा जो तळतळाट आहे ना, हा कुठेतरी लागतोच. तर म्हणून म्हणतात ना की कोणाला नाही पण देवाला तरी घाबरा. तर म्हणजे आता त्यांच्याकडे बाकी तर आपण काय याच्यापेक्षा जास्त सांगू नाही शकत. आपण आपल्या हक्कांसाठी, आपल्या गोष्टींसाठी आपण लढलंच पाहिजे. आणि खरंच म्हणजे सोसायटीचे जे पण सगळे मेंबर आहेत, जे याच्यासाठी एवढे सगळे प्रयत्न करत आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी करत आहेत, तर त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे की इतकं वातावरण असं असून सुद्धा ते इतका प्रयत्न करत आहेत. कोणी आपल्या घराच्या गोष्टींसाठी, स्वतःच्या घराच्या गोष्टीसाठी सुद्धा जेवढी मेहनत घेत नाही तितकी सोसायटीसाठी मेहनत घेत आहेत. तर बाकी पण सगळ्या सोसायटी मेंबर्सचं हे कर्तव्य बनतं की आपण त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. निदान आपण पुढे नाही जाते तर आपण निदान त्यांना सपोर्ट दिला ना, तरी त्यांचं पाठबळ जे आहे ते खूप वाढतं. तर म्हणून सगळ्यांनी एकजुटीने काम केलं ना, तर कुठलीही गोष्ट लवकर होते. एकीचं बळ गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तर म्हणून सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र कुठल्याही गोष्टीला फेस करा. आणि नक्कीच मी म्हणेन विजय जो आहे ना, तो सत्याचा नेहमीच विजय होतो आणि आपलाही होणारच आहे. तर चला आजचं इथपर्यंतच. आता उद्याचं बघू आता काय होतंय, कसं होतंय, कनेक्शन होतंय नाही होतंय काय माहिती नाही आहे. आता उद्याचं उद्या, कारण आत्तापर्यंत जे अनुभव आले ना त्याच्यावरून खरंच काहीच सांगता येत नाही आहे. अगदी पूर्ण इथपर्यंत घास येतो आणि इथे आलेला घास पूर्ण रिटर्न जातो, असं बऱ्याचदा आम्ही अनुभवलं आहे. तर त्यामुळे बघू आता उद्याचं उद्या. आत्तापर्यंतचं तर ही गोष्ट आहे, ही अपडेट आहे, मी तुमच्यासोबत शेअर केली. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या काय याच्याबद्दल कमेंट्स आहेत, भावना आहेत, ते पण तुम्ही सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आणखीन कोणी अधिकारी वगैरे बघत असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जाऊ द्या की लोकांना इतकं एका व्यक्तीमुळे एवढे 300-400 लोकांना आज एफेक्ट होतोय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे कुठपर्यंत हे बरोबर आहे, तर ते पण तुम्ही आम्हाला सांगा. आणि चला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.